अगत एक महत्त्वाची बातमी, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशी अपघात घडलेला आहे आणि यात तिघांचा मृत्यू झालाय। मुंबईच्या दिशेने 3 कार या वेगाने धावत होत्या आणि त्यात ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या घाईत पोलो कार रस्त्याच्या बाजूला उलटली। पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडलाय। या अपघातात IITच्या विद्यार्थ्याचा सुद्धा मृत्यू झालाय। तर एक्सप्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशी अपघात झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात घडलेला आहे आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय। मुंबईच्या दिशेने या 3 कार वेगाने धावत होत्या, त्यात ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या घाईमध्ये ही पोलो कार रस्त्याच्या बाजूला उलटली आणि यामध्ये या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा भीषण असा अपघात घडलेला आहे। या अपघातामध्ये IITच्या विद्यार्थ्याचा सुद्धा मृत्यू झाल्याचं कळतंय। सलग दुसऱ्या दिवशी अपघाताची घटना घडली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा हा सलग दुसरा अपघात आहे। भीषण असा अपघात झालाय, गाडीचा चुराडा झाल्याचं आपण दृश्यामधून पाहू शकतो। या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झालाय। मुंबईच्या दिशेने या 3 गाड्या जात होत्या, 3 कार अगदी वेगात होत्या आणि त्यात ओव्हरटेक करून जाताना पुढे जाण्याच्या घाईमध्ये त्यातली एक कार पोलो कार ही रस्त्याच्या बाजूला उलटली आणि त्यातच या तिघांचा मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांच्याकडून। मेहबूब, अतिशय भीषण असा हा अपघात आहे, नेमका कसा घडलाय अपघात? हा अपघात IIT मुंबई येथील काही स्टुडंट्स काल रातच्या रात्री त्यांनी उशिरा एक मूवी बघितली मुंबईला कुठेतरी आणि ते आज पहाटे सकाळी लोणावळ्याला सनराईज बघायला आले होते। तर सनराईज बघून हे परत मुंबईकडे जात असताना 3 कारमध्ये सगळे स्टुडंट होते IIT मुंबई पवई येथील आणि पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकमेकांना स्पीड त्यांचं रेसिंग चालू होती एकमेकांमध्ये त्या 3 कारमध्ये। तर साधारण 10 किलोमीटर एक्सप्रेस हायवेच्या 10 किलोमीटर म्हणजे पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सगळ्यात शेवटची कार जी होती ती पोलो कार, ती ह्या दोन्ही कारला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये ही कार पलटी झाली व ह्या कारने अनेक पलट्या खाल्ल्या। यातील 3 IIT स्टुडंटचा जो आहे ह्या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यांच्यासोबत या 2 कार होत्या, त्यांनी लागलीच गाड्या थांबून पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं, मदत कार्य केलं। पनवेल तालुका पोलिसांचे जे पोलीस कर्मचारी होते व रसायनीचे काही देवदूत जे अपघातग्रस्तांचे हेल्प फाउंडेशनच्या टीमचे काही सदस्य होते, अमित गुजरे व इतर सगळे, ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी मदत कार्य सुरू केलं। परंतु काल आणि आज ह्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे IIT मुंबई येथील व काल सुद्धा 39 किलोमीटरला म्हणजे खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कंटेनर पलटी होऊन कारमधील 3 जणांचा मृत्यू झाला। सलग 2 दिवसात दुसऱ्या दिवशी हा अपघात झालेला आहे। मेहबूब, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।